आज नव्हती कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी अशी सुंदर अशी देवपूजा मी करून घेतली होती आणि आपल्या संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे फार असे महत्त्व आहे. या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये थंडगार असे मसालायुक्त दूध पिले जाते. तर तेच मी आज बनवणार आहे. तर इथं मी घेतलेला आहे रामबंधूचा केसरयुक्त मिल्क मसाला. मी पहिल्यांदाच वापरत आहे. घरामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट वापरून हे मसालायुक्त दूध बनवू शकतो. तर मी म्हटलं आणलाच आहे मसाला तर ट्राय तर करून पाहायलाच पाहिजे. तर इथंच मी ना घेतलं आहे पॅन. अगोदरसुद्धा मी दूध गरम करून घेतलं होतं. पॅन यासाठी घेतलेलं आहे की दूध जे आहे ते पटकन आपलं इन्स्टंट आणि झटपट असं मसालायुक्त दूध तयार होईल म्हणून मी पॅनचा वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये दूध ओतून घेतलं 1 कप आणि त्यामध्ये मी नंतर या जो मसाला आहे तो फोडून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी कमी क्वांटिटीमध्ये हा मसाला आहे आणि दुधामध्ये अशा प्रकारे मी मसाला घालून घेतला. छानपैकी दूध आटू दिलं. त्यानंतर साखर घातलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स केलं आणि झटपट आपलं मिल्क मसाला जो आहे तो तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा.